हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी डब्यासाठी केली होती कुरडईची चटणी आणि घरच्यांसाठी करणार होते शेवग्याची भाजी। अशा दोन प्रकारच्या भाज्या तरी कराव्याच लागतात। त्यानंतर चपात्या करून घ्यायच्या होत्या, पण दूध नसल्यामुळे काळा चहा केला, कारण की म्हैस साठलेली आहे आणि आता दूध हे आम्हाला विकतच आणावं लागणार। त्यामुळे सगळ्यांनी चहा चपातीचा नाश्ता न करता भाजी आणि चपातीचा नाश्ता केला। तर या इथे आता चपात्या भाकरी दोन प्रकारच्या भाज्या झाल्यानंतर पहिल्यांदा मी गॅस घासून घेतला। तर भाकरी ह्या मी शेगडीवर केल्या होत्या, भाजी दूध हे देखील शेगडीवरच झालं। तर गाईचं दूध चालू केलं होतं आणि या इथे छान अशी शेवग्याची भाजी सुद्धा तयार झाली। त्यानंतर भरपूर असे कपडे धुण्यासाठी होते, कारण की गेले 2-4 दिवस तरी मी माहेरी होते आणि माहेरून आल्यानंतर कामाचा भरपूर असा लोड पडतो। वॉशिंग मशीनचा वापर न करता हातानेच हे कपडे धुवावे लागतात। तर गावाकडे मशीन म्हणजे आपले हात हीच मशीन असते। तर धुणं भांडी झाल्यानंतर घरातली सगळी कामं अशी आवरून घेतली आणि शेजारी म्हणण्यापेक्षा यांच्या मामाच्या घरी 16 सोमवारचं जे उद्यापन होतं त्याचा स्वयंपाक चालू होता। म्हणजे वस्तीवरच्या सगळ्या ज्या लेडीज असतात त्या एकत्र स्वयंपाकासाठी येतात। गावाकडे अशीच पद्धत आहे, सगळ्यांना स्वयंपाकासाठी सांगितलं जातं। आणि जो संध्याकाळचा जो स्वयंपाक होता मोठा तो आचार्यांकडे दिला होता। तिथून मी आल्यानंतर मग साईचे पप्पा घरीच होते, त्यांनी मला हा नारळ काढून दिला। जर ते समजा घरी असले तरच नारळ पाणी प्यायला भेटतं, कारण की नारळ झाडाचा काढायचा आणि मग त्यानंतर तो असा सोलायचा हे कोणाला जमत नाही। त्यामुळे मग ते ज्यावेळेस घरी असतील त्याच वेळेस नारळ पाणी पिते। हाच जर नारळ आपण बाहेर घ्यायला गेलो तर हमखास 60-70 रुपयाला भेटतो, कारण की मागच आत्ता मी हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यावेळेस नारळ घेतला, याच्यापेक्षा छोटी साईज पण 60 रुपयाला असा नारळ होता। आणि आपल्या झाडाचे भरपूर असे मोठमोठे नारळ आहेत, पण ते काढण्या वाचून त्याचं पाणी पिणं राहतं। संध्याकाळी आयता स्वयंपाक असल्यामुळे मग शेंगदाणे सोलून घेतले। 2-2:30चा टाइम झाला असेल। त्यानंतर भरपूर अशी दुपारनंतर कामं केली। तर या इथे शेंगदाणे सोलून झाल्यानंतर पहिलं साईचं कपाट आवरायला घेतलं। गावावरून जाऊन आलं किंवा जे आपले रोजचे वापरायचे कपडे असतात ते आपण असंच ठेवून देतो, त्यामुळे भरपूर असा कपाटात पसारा होतो। तर त्याचं जे कपाट आहे ते सेपरेटच आहे लहानपणीपासून, आणि त्याचे बरेचसे न वापरणारे कपडे अशा अक्षरशः पोत्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत। आणि जे रोज वापरायचे किंवा यायचे जायचे कपडे आहेत तेच त्या कपाटात व्यवस्थित असे बसतात। तर कधीतरी आराम करायला भेटतो, कधीतरी भरपूर असं काम असतं। आणि त्यानंतर अजून टाईम होता, तर म्हटलं चला साड्या पिको फॉल करून घेऊयात, कारण की संध्याकाळी स्वयंपाक नव्हता ना। तर या इथे साड्या मी पिको फॉल करून घेते। म्हणजे आता मी मशीनवर बसणार नव्हते असं ठरवलं, कारण की 7वा महिना पण संपत आला होता। तर म्हटलं आपल्याच साड्या पिको फॉल करायच्या राहतील, म्हणून मग त्याला पिको फॉल करून घेतल्या। आणि जे साईचे फाटलेले कपडे होते ते सुद्धा शिवून घेतले, कारण की साधी मशीन आहे ना त्याला मोटर नाही, आणि मग पिकोच्या मशीनला मोटर आहे, त्यामुळे मग त्याच्यावरच सगळे कपडे मी शिवून देखील घेतले आणि साड्या देखील पिको फॉल करून घेतल्या। तर 7व्या महिन्यापर्यंत मी साड्या पिको फॉल करत होते, म्हणजे बाहेरच्या सुद्धा, पण आता त्या बंद करणार आहे। तर माझ्या ज्या साड्या होत्या त्याच करून घेतल्या। आता ह्याला हात शिलाई जेव्हा करल तेव्हा करल, कारण की टाईम भेटण्यावर आहे। तर ह्या साड्या आता अशाच ठेवून देणार आणि ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस हात शिलाई करून घेते। तर साईचं कधी कधी म्हणणं असं असतं की मम्मी तू काम करते, तू काम नको करत जाऊ, पण त्याला कोण सांगणार की मी नाही काम केलं तर दुसरं काम कोण करणार। तर या इथे तो सरबत बनवत होता। संध्याकाळचे 4-4:30 वाजले होते आणि मुलांना असं चुकी येते सरबत किंवा काय प्यायची, तर तोच सरबत करत होता त्याच्या हाताने। तर त्याला अंदाज फक्त माहीत नाही, बाकीचं सगळं त्यांनी केलं। त्याला लिंबू चिरून दिलं,
त्यांनी ते पिवळं साखर एक म्हणजे हालून वगैरे सगळा सरबत त्यांनीच केला होता। त्यानंतर ना मी ज्या ठिकाणी पूजा होती त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर ना ज्या 16 जोड्या आहेत त्यासुद्धा जेवायला बसल्या। मग तिथं थोडीफार मदत केली आणि त्यानंतर ना बाकी सगळ्यांची जेवणं झाली। मी देखील 16 सोमवार केले होते। त्यावेळेस माझा ब्लॉगिंगचा चॅनल नव्हता, पण 2 वर्ष तरी माझे 16 सोमवार झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आजचा हा छोटासाच व्हिडिओ होता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।